नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथीचा जो पहिला धडा आहे भौमितिक आकृत्या तो बघणार आहोत. त्याच आता हे बघा, हे जे चित्र दिसतंय तुम्हाला, हे आहे घसरगुंडी आणि ही आहे खालची जमीन. तर ही घसरगुंडी आणि ही जमीन यांच्यामध्ये इथं असा कोन तयार झाला आहे. तसंच घसरगुंडीचा वरचा भाग आणि जमिनीचा हा खालचा भाग असा इथं सुद्धा एक कोन तयार झाला आहे. म्हणजे काय, जेव्हा दोन बाजू एकमेकींना छेदत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये कोन तयार होत असतो. आता इथं सुद्धा बघा, हे घर आहे, ही शिडी लावलेली आहे. शिडी आणि ही खालची जी जमीन आहे, म्हणजे शिडीची ही एक रेषा आणि जमिनीची ही एक रेषा आणि ही शिडीची ही एक रेषा, या दोन रेषा एकमेकांना इथं छेदत आहेत, म्हणून इथं सुद्धा कोन तयार झालेला आहे. आता खालचं एक चित्र बघा, झाडाचं खोड आणि फांद्या. आता हे जे खोड दिसतंय ही एक रेषा आहे आणि झाडाची ही एक फांदी आहे. तर ही फांदी आणि हे खोड एकमेकांना इथं छेदत आहेत, म्हणून सुद्धा इथं एक कोन तयार झाला आहे. परत ही दुसरी फांदी आणि हे एक झाडाचं खोड हे सुद्धा एकमेकांना इथं छेदत आहेत, म्हणून इथं कोन तयार झाला आहे. ही एक फांदी, इथं सुद्धा कोन तयार झाला आहे. इकडचं एक चित्र बघा, विजेचा खांब, हा विजेचा खांब आणि ही सपाट जमीन, मग ही एक रेषा आणि ही एक रेषा एकमेकांना इथं छेदत आहेत, म्हणून इथं कोन तयार झाला आहे. जसं इकडं कोन तयार झालं आहे तसंच या डाव्या साईडला सुद्धा कोन तयार झालेला आहे. म्हणजे काय, ज्या ठिकाणी दोन रेघा जुळलेल्या दिसतात तेथे कोन तयार होतो. आता आपण कोनाचे प्रकार शिकणार आहोत. काटकोन म्हणजे काय, लघुकोन म्हणजे काय आणि विशाल कोन म्हणजे काय. बघा, खिडकीच्या ज्या दोन कडा आहेत, ही एक कडा आणि ही एक कडा, यांच्यामध्ये जो कोन तयार झाला आहे तो आहे काटकोन. पुस्तकाच्या दोन कडा बघा बरं, ही एक कडा, ही एक कडा, इथं सुद्धा काटकोन तयार झाला आहे. किंवा तुम्ही ही एक कडा घ्या, ही एक कडा घ्या, इथं सुद्धा काटकोन तयार झालेला आपल्याला दिसत आहे. आता खाली घड्याळांचे चित्र दिलेले आहेत. आता घड्याळात 3 वाजता आणि 9 वाजता बघा बरं, 3 वाजता हा तास काटा इथं आहे आणि हा मिनिट काटा आहे. तर बरोबर इथं ते काटकोनात छेदत आहेत, हा काटकोन आहे. तसंच 9 वाजता सुद्धा तास काटा 9 वर असतो आणि मिनिट काटा 12 वर असतो. ते पण एकमेकांना कशामध्ये, काटकोनात छेदत आहेत. मग जेव्हा दोन रेषा अशा तऱ्हेने छेदत असतात तो असतो काटकोन. आता खाली बघा, कैचीचं चित्र दिलेलं आहे. इथं जी कात्री दिसते तुम्हाला, ही एक कात्रीचं एक पातय आणि हे एक पातय, एकमेकांना ते कसे छेदत आहेत, काटकोनात छेदत आहेत. परंतु कात्रीचे जे दोन पाते त्याच्यातलं अंतर जर आपण कमी केलं ना, तर तो काटकोनापेक्षा थोडासा लहान झाला आहे की नाही. बघा, हे जे माप आहे दोघांमधलं अंतर कमी झालेलं आहे. मग अंतर जर काटकोनापेक्षा कमी झालं तर त्याला म्हणायचं लघुकोन. काय म्हणायचं, लघु. लघु म्हणजे लहान, लघु म्हणजे लहान. आणि तिसऱ्या परिस्थितीत बघा, कैचीच्या कात्रीच्या जे दोन पाते आहेत त्याच्यातलं अंतर आपण आता वाढवलेलं आहे. आधी एवढं अंतर होतं एक्झॅक्ट, म्हणजे असं काटकोनात, परंतु ते अंतर आता वाढलेलं आहे. मग अशा कोणाला म्हणायचं विशाल कोन, जो काटकोनापेक्षा मोठा असतो. विशाल म्हणजे मोठा, विशाल म्हणजे मोठा. कोणापेक्षा मोठा, काटकोनापेक्षा मोठा. मग अशा तऱ्हेने आपण कोनाचे 3 प्रकार बघितले. असा राहिला तर काटकोन, काटकोनापेक्षा कमी राहिला तर लघुकोन आणि काटकोनापेक्षा मोठा राहिला तर विशाल कोन. हे बघा, खाली 3 घड्याळ दाखवलेली आहेत. एक्झॅक्ट 2 रेषा एकमेकांना अशा छेदत असतील तर म्हणायचं काटकोन. काटकोनापेक्षा कमी आहे म्हणून लघुकोन
आणि हा काटकोनापेक्षा मोठा आहे म्हणून विशाल कोन. त्याच्यानंतर हा अभ्यास तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही सोडवायचा आहे, तो बघायचा. समजा आता एक्झॅक्ट असा राहिला ना, याला म्हणायचं काटकोन. आता तुम्ही काटकोनापेक्षा कमी राहिला तर त्याला लघुकोन लिहा, आणि काटकोनापेक्षा मोठा राहिला तर त्याला तुम्ही काय लिहायचं, विशाल कोन. बघा मग आपण उदाहरण सोडवूया. इथं काटकोन कुठं दिसतोय का इथं आपल्याला, हा बघा काटकोन. एक्झॅक्ट दोन रेषा अशा छेदत आहेत 90 अंशामध्ये, तर याला म्हणायचं काटकोन. त्याच्यानंतर काटकोन आता कुठंच दिसत नाही आपल्याला. आता काटकोनापेक्षा हा थोडासा कमी झालेला बघा. एक्झॅक्ट आपण जर असं पकडलं ना, उभी रेष अशी अशी, हा काटकोन होता, पण त्याच्यापेक्षा हे अंतर कमी आहे म्हणून याला म्हणायचं लघुकोन. हा बघा, याला जर आपण अशी उभी रेष जोडली ना, हा झाला काटकोन, परंतु हा या अंतरापेक्षा हे अंतर जास्त आहे म्हणून याला म्हणायचं विशाल कोन. इथं सुद्धा ही सरळ रेषा आहे, त्याला जर आपण एक्झॅक्ट उभी रेषा जोडली ना, हा काटकोन तयार होईल, बरोबर. पण काटकोनापेक्षा हे अंतर जास्त आहे बघा, म्हणून हा सुद्धा काय झाला, विशाल कोन. त्याच्यानंतर ही उभी रेषा आहे, तिला जर आपण एक्झॅक्ट आडवी रेषा जोडली ना, तर हा काटकोन तयार होईल. पण हा या काटकोनापेक्षा हे अंतर कमी दिसतंय, काटकोनापेक्षा कमी राहिलं तर तो काय झाला, लघु कोन. हे अशा प्रकारे काटकोनाचे कोनाचे 3 प्रकार आपण शिकलो. आता खाली काय दिलंय, खाली दिलेले ठिपके जोडून काटकोन तयार करा. आता काटकोन तयार करायचं आहे म्हणजे एक्झॅक्ट आडवी रेष आणि एक्झॅक्ट उभी रेष जोडावी लागेल. जसं त्यांनी इथं दाखवलं आहे उदाहरण दाखल, तसं तुम्ही कोणतेही ठिपके जोडू शकतात. समजा मी हा आणि हा घेतला, हा झाला काटकोन. किंवा ही उभी रेष, ही त्याला आडवी रेष. आडवी रेष तुम्ही जास्त वाढवूही शकता, झाला काटकोन. त्याच्यानंतर समजा मी असा घेतला, उभी रेष, त्याला एक आडवी रेष, हा पण काटकोन झाला. कुठं काटकोन झाला, हा बघा इथं काटकोन झाला दोघांमध्ये. हे दोघं जिथं छेदतात ना तिथं काटकोन तयार होतो असा. इथं पण काटकोन झाला, इथं एक्झॅक्टली. असं तुम्ही बरेच काटकोन तयार करू शकतात. आता खाली दुसरा प्रश्न बघा, खाली दिलेले ठिपके जोडून लघुकोन तयार करा. आता लघुकोन तयार करायचा आहे म्हणजे काय की हा बघा, असा एक्झॅक्ट उभी रेष जोडली आणि आडवी रेष जोडली तर हा काटकोनापेक्षा कमी पाहिजे आपल्याला, तो लघुकोन. मग कसं जोडणार, समजा मी हे एक रेष घेतली आणि असं जोडलं तर याला नाही जोडायचं, हा काटकोन होईल. याच्यापेक्षा कमी कुठे असं जोडलं तर लघुकोन होईल. त्याच्यानंतर अजून कुठे घेऊ शकतो, भरपूर ठिपके आहेत आपल्याला. समजा मी ही एक आडवी रेष घेतली समजा, जर मी असं उभं जोडलं एक्झॅक्ट तर हा काटकोन तयार होईल असा. मग काटकोनापेक्षा कमी म्हणजे एवढं अंतर आहे म्हणजे हे, किंवा याला आपण असंही जोडू शकत होतो. समजा ही आडवी रेष मी घेतली आणि हा असा जर जोडला तर काटकोन होईल, याला जोडला तर काटकोनापेक्षा कमी अंतर होईल, मग लघुकोन होईल. किंवा याला आणि डायरेक्ट याला पण आपण जोडू शकतो. याला आपण असं जोडू, हा पण लघुकोन झाला. इथं बघा, ही एक रेषा, ही एक रेषा, लघुकोन. असे तुम्ही तयार करायचे आहेत लघुकोन. त्याच्यानंतर खाली दिलेले ठिपके जोडून विशाल कोन तयार करा. तर विशाल कोन तयार करण्यासाठी आपल्याला काटकोनापेक्षा जास्त अंतर घ्यावं लागेल. हे बघा, त्यांनी इथं दिलेले ही आडवी रेष आणि एक्झॅक्ट तिला उभी रेष जर आपण जोडली तर हा काटकोन तयार होईल. पण काटकोनापेक्षा आपल्याला जास्त पाहिजे म्हणून त्यांनी हा ठिपका न जोडता इकडचा ठिपका घेतला, म्हणजे ते अंतर वाढलेलं आहे म्हणून विशाल कोन झाला. तसंच आपण एक आडवी रेषा घेऊया, ठीक आहे. याला जर काटकोन तयार करायचं असेल तर एक्झॅक्ट त्याच्यावरचा जो टिंब हा जोडावा लागेल, पण आपल्याला काटकोनापेक्षा जास्त पाहिजे म्हणून इकडचा टिंब न घेता इकडचा ठिपका घेऊया. मग हा झाला विशाल कोन. तसंच तुम्ही असंही करू शकता. चला, एक ही आडवी रेषा घेऊ
एक्झॅक्ट तिची उभी रेषा जोडली तर हा काटकोन तयार होईल, पण आपल्याला काटकोनापेक्षा जास्त पाहिजे म्हणून आता इकडे घेतलं तर लघुकोन होईल. काटकोनापेक्षा जास्त अंतर जर वाढवायचं असेल हे अंतर तर इकडे घ्यावं लागेल, म्हणजे इकडचा ठिपका आपण ह्यालाही जोडू शकतो असा. हा झाला विशाल कोन. असे तुम्ही विशाल कोन तयार करू शकता. परत पुढचा प्रश्न आहे इथं, हाताच्या कोपराजवळ काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन करून एकमेकांनी केलेले कोन तपासा. तर हा प्रश्न तुम्ही मला व्हिडिओ करून पाठवायचा आहे. काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन हाताचं कोपरा करून. खालचा प्रश्न आहे, पहा बरे असे आहे का, तुम्हीच हे सांगायचं मला. विजेच्या खांबाने जमिनीशी केलेला कोन काटकन असतो. आता आपण मागच्या चित्रात बघितलं, हा विजेचा खांब आहे, हा विजेचा खांब आणि ही जमीन एक्झॅक्टली आडवी रेष आणि एक्झॅक्ट उभी रेष आहे, तर काटकन असतोच, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. घसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोन हा लघुकोन असतो आणि दुसरा कोन विशाल कोन असतो. आता ही घसरगुंडी आहे. आता ह्या घसरगुंडीमध्ये हे बघा, ही घसरगुंडी, ही एक रेषा झाली आणि ही जमीन. मग यांच्यामध्ये हा जो कोन तयार झाला आहे तो कोणत्या प्रकारचा कोन असेल बरं? एक्झॅक्टली आडवी आणि उभी रेषा आहे का इथं? नाही, इथं तिरपी रेषा आहे. एक्झॅक्टली उभी रेष जर काढायची असेल आपण अंदाजे असं पकडूया, हा होईल काटकोन. घसरगुंडी अशी कधी उभी असते का? पण नसते. मग अशी असेल तर काटकोन असतो, पण त्यात आता काटकोनापेक्षा हे अंतर कमी दिसतंय म्हणून हा झाला लघुकोन. हा झाला लघुकोन. परंतु दुसरीकडे जर आपण इकडं, आता ही झाली उजवी बाजू, इकडची डावी बाजू बघा बरं, असं एक्झॅक्ट असेल तर काटकोन आहे. परंतु हे माप इथून जर पकडलं इथपर्यंत काटकोन, परंतु ही तिरपी रेषा आहे इथपर्यंत वाढलंय, म्हणजे काटकोनापेक्षा हे अंतर वाढलेलं आहे. हे बघा, नुसता काटकोन पकडला तर इथपर्यंतच माप येईल, परंतु काटकोनापेक्षा जास्त झाला म्हणून हा झाला विशाल कोन. म्हणजे बरोबर घसरगुंडी आणि जमिनीशी जो कोन तयार होतात, एक लघुकोन तयार होतो आणि हा मात्र विशाल कोन तयार होतो. म्हणजे हे वाक्य सुद्धा बरोबर. हे जे आपण वाक्य बघितलं दुसरं, घसरगुंडीने जमिनीशी केला एक कोन हा लघुकोन असतो आणि दुसरा विशाल कोन असतो, हे अगदी बरोबर आहे. पुढचं, शिडीने भिंतीशी केलेला एक कोन लघुकोन असतो आणि दुसरा कोन विशाल कोन असतो. बघूया बरं, एक कोन लघुकोन आणि विशाल कोन आहे का? बघा, जी केस आपण घसरगुंडीमध्ये बघितली तसंच शिडी आणि जमिनीच्या बाबतीत पण खरी होईल. बघा, म्हणजे एखादी तिरपी रेषा जर काढली ना आपण, एखादी समजा ही जमीन आहे आणि ही शिडी आहे, बरोबर की नाही? मग एक सरळ रेषा आणि एक अशी तिरपी रेषा काढली ना तर तिथं दोन कोन तयार होतात. इथं हा एक कोन तयार झाला, बरोबर, डाव्या बाजूला, आणि उजव्या बाजूला सुद्धा एक कोन तयार झालेला आहे, बरोबर. पण आता ही एक्झॅक्ट जर आपण उभी रेषा जर काढली असती अशी तर हा काटकोन झाला असता, बरोबर. पण ही रेषा इथं न काढता आपण इकडं काढली आहे म्हणून हा कसा झाला? काटकोनापेक्षा कमी, म्हणजे लघुकोन झाला. आणि इकडून जर आपण उजव्या साईडने बघितला आता तर इथपर्यंतच हा काटकोन आहे, इथपर्यंत. परंतु ही रेषा आपण इकडं काढली आहे अशी, बरोबर. म्हणून हे अंतर वाढलेलं आहे, इथपर्यंत न राहता ते आता इथपर्यंत वाढलेलं आहे. म्हणजे काटकोनापेक्षा जास्त अंतर झालं तर काय झाला? तो विशाल कोन. मग हे सुद्धा वाक्य, तिसरं वाक्य सुद्धा अगदी बरोबर आहे. बाबळीच्या काट्यांमध्ये असणारा कोन विशाल कोन असतो. आता तुम्ही बाबळीचा काटा शोधा आणि हे उत्तर तुम्ही मला सांगा की त्यांच्यामध्ये कोणता कोन असतो. वाटल्यास ज्याला बाबळीचा काटा सापडला ना त्याने फोटो सुद्धा टाका ग्रुपवर. आता हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमधील कोन लघुकोन असतो. आता हा हाताचा अंगठा आहे आणि हे बोट आहे, बरोबर. असं जर पकडलं तर एक्झॅक्ट बघा, अंगठा एक्झॅक्ट आडवी रेष झाली आणि हे पहिलं जे बोट आहे एक्झॅक्ट उभी रेष झाली, म्हणजे हा काटकोन झाला आहे. पण त्यांनी काय म्हटलंय? अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमध्ये. आता हे लगतचे दोन बोट आहेत बघा, मग यांच्यामध्ये मला सांगा कोणता कोन असेल? लघुकोन असेल का काटकोन असेल का विशाल कोन असेल?
आता काटकोन पकडायला गेलं तर असं करावं लागेल आपल्याला, पण जनरली असं पकडलं तर काटकोनापेक्षा कमीच अंतर असतं. किंवा ही 2 बोटं घ्या, किंवा ही 2 बोटं घ्या, काटकोनापेक्षा कमीच असतं. म्हणून 2 बोटांमधील अंतर हे लघुकोन असतं. हे सुद्धा बरोबर आहे. एक्झॅक्टली आता तुम्ही मला 2 प्रश्नांची उत्तरं पाठवायची आहेत. आणि त्याच्यानंतर मी आता एक दुसरा आपला जो सेतू अभ्यासक्रमाची आजची वर्कशीट आहे गणिताची, ती याच्यावर आहे. ती तुम्ही सोडवायची आणि वहीत लिहून ठेवायची.